आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। श्रीराम पाटील लौखे उमेदवार असले तरी प्रचारामध्ये आघाडी घेतली। रावेरची जागा श्रीराम पाटीलच जिंकणार, रोहिणी खडसेंचा दावा। श्रीराम पाटील शरद पवार गटाचे रावेरचे उमेदवार। 2019 ला बारणेंनी पार्थ पवारांचा केलेला पराभव विसरलो नाही। पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्याच्या विरोधात मी प्रचार करतोय। रोहित पवारांचा मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर हल्लाबोल। पार्थ पवारांना Y+ दर्जाची सुरक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय। पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय। शिंदे गटातील आमदारांना कुत्रही विचारत नाही। नेत्याचा मुलगा असल्यामुळे पार्थ पवारांना सुरक्षा। अंबादास दानवे यांची टीका। बारामती लातूरमध्ये 2 अपक्ष उमेदवारांना तुतारी हे चिन्ह। सुप्रिया सुळेंचा आक्षेप, आमच्या विरोधात हे षडयंत्र आहे का? सुळेंचा सवाल, तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। अंबादास दानवे यांची टीका। काँग्रेसचे बाळासाहेब थोरात श्याम सनेर यांच्या धुळ्याच्या घरी थोरात यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या सनेर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। मतदार उद्धव ठाकरेंच्या कामावर खुश आहेत। दक्षिण मध्यचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंचं वक्तव्य। कोकणातील जनता सुज्ञा, देसाईंचा नारायण राणेंवर हल्लाबोल। समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही। प्रफुल्ल पटेल यांची कामासाठी भेट घेतली। अबू आझमी यांचं स्पष्टीकरण। खतावर 18% जीएसटी लागतो। या उद्धव ठाकरेंच्या विधानावर खतावर 5% जीएसटी लागतो असं म्हणत चंद्रकांत पाटलांची टीका। उद्धव ठाकरेंनी कधी शेती केली आहे का, असाही केला सवाल।